तब्बल 6 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजित पवारांची विक्रमी कारकीर्द. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वच पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध असणारा, स्पष्ट वक्तेपणा, बेधडक वक्तव्य करणारा, चुकीचं प्रायश्चित्तही भोगणारा, मिश्किल स्वभाव, संवेदनशील असणारा, हजरजबाबीपणा आणि सामान्य कार्यकर्त्यांसाठी धावून जाणारा नेता, कुशल नेता, प्रशासनावर कमालीची पकड असणारा नेता, जनतेच्या कामासाठी कार्यकर्त्यांसाठी सतत कार्यमग्न असणारा नेता, अशी अष्टपैलू ओळख असणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानं संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडालेला आहे. तब्बल 6 वेळा मुख्यमंत्री म्हणून अनेक मुख्यमंत्र्यांसोबत सत्तेमध्ये राहण्याचा आगळावेगळा विक्रम दादांनी केला. यावरून अजितदादांची सर्वांशी नाळ किती घट्ट होती हे या विक्रमावरून दिसून येतं. सर्वप्रथम काँग्रेसचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली 11 नोव्हेंबर 2010 रोजी त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. 25 सप्टेंबर 2012 रोजी त्यांचा हा पहिला कार्यकाळ समाप्त झाला. पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेनं कौल दिल्यावर पृथ्वीराज चव्हाण यांच्याच नेतृत्वाखाली 7 डिसेंबर 2012 रोजी त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची दुसऱ्यांदा शपथ घेतली आणि 28 सप्टेंबर 2014 पर्यंत ते या पदावर टिकून राहिले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी संपूर्ण देशात गाजला. 23 नोव्हेंबर 2019 रोजी त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली. अवघ्या 80 तासानंतरच म्हणजे 26 नोव्हेंबर 2019 रोजी त्यांनी हे पद सोडलं. त्यानंतर राजकीय घडामोडी घडत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले. त्यांच्याही कार्यकाळात 30 डिसेंबर 2019 रोजी उपमुख्यमंत्री म्हणून चौथ्यांदा शपथ घेत 29 जून 2022 पर्यंत महाराष्ट्राची धुरा त्यांनी सांभाळली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उठाव केला. भाजपनं त्यांना मुख्यमंत्री पद बहाल केलं. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात 2 जुलै 2023 रोजी पुन्हा उपमुख्यमंत्री पदाची 5व्यांदा शपथ घेऊन 5 डिसेंबर 2024 पर्यंत त्यांनी कार्यकाळ सांभाळला. आणि आता विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत 5 डिसेंबर 2024 रोजी उपमुख्यमंत्री म्हणून दादांनी 6व्यांदा शपथ घेतली आणि आज 28 जानेवारी 2026 रोजी पदावर असतानाच नियतीनं त्यांचा कार्यकाळ समाप्त केला.